अखेर गद्दारीवरती शिक्कामोर्तब झालं आणि महाराष्ट्रातील 6 खासदारांनी निष्ठा सोडून विष्ठा खायचा निर्णय घेतला आणि 100 कोटी रुपयांमध्ये स्वतःचं इमान विकून टाकलं। त्याच्यामध्ये आमच्या धाराशिवचा जॅक देऊन निवडून येणारा बोंबा राजा, शिर्डीचा वरतून बी काळा आणि आतून बी काळा दिसणारा खासदार, हिंगोलीचा खासदार, त्यानंतर मुंबईचा एक आहे, परभणीचा एक आहे आणि वाशिमचा एक। यांनी जनतेच्या विकासासाठी जर पक्ष सोडला असं तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही कुठेतरी चुकताय। यांनी सरळ सरळ लोकशाहीची हत्या केली आणि हुकुमशाही या भारतामध्ये रुजवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलंय। हो, पाऊलच। या दलिंदरांना जनतेने एका चिन्हावरती निवडून दिलंय आणि यांनी त्या जनतेच्या मतांसोबतच गद्दारी केली आहे। माझं स्वतःचं मत या बोंबा राजाला दिलं होतं। हा आजपर्यंत निष्ठावान होता तर लय भारी वाटायचा, पण हा गद्दार निघाला। तो शिर्डीचा खासदार जसा वरतून काळा दिसतो तसाच आतमधून पण काळा निघाला। जनतेने एका चिन्हावरती निवडून दिलं आणि त्या जनतेसोबतच गद्दारी केली। परभणीचा पण तसाच, हिंगोलीचा पण तसाच, वाशिमचा पण तसाच आणि तो मुंबईचा पण तसाच। या लोकांना दिसेल तिथं आता झपकून चापटवायची वेळ आलेली आहे, कारण की ही लोकच लोकशाहीला धोक्यात आणायचं काम करतायत। त्यामुळं सुज्ञ मतदारांनो, या महाराष्ट्रात राहणाऱ्या सुज्ञ नागरिकांनो, यांना आता ठेचायची वेळ आली आहे। हो, हे आपण जर असंच शांत बसलोत तर या देशामध्ये लोकशाही नव्हे तर हुकुमशाही रुजवायला इथलं सरकार कमी करणार नाही। मागच्या केसचा पक्षफुटीचा निकाल अजून लागलेला नसताना दुसरी पक्षफोड केली आणि या देशामध्ये हे चालत आलेलं आहे। निष्ठेला किंमत राहिली नाही, पण विष्ठा खाणाऱ्यांना जास्त भाव चढलाय। पण भिकार चोटांनो, गद्दारांनो, तुम्हाला जनता माफ करणार नाही, तुम्हाला जनता धडा शिकवेल। या गद्दारांना दिसेल तिथं जनतेने चापटवलं पाहिजे, कानाखाली जाळ काढला।